नमस्कार मित्रांनो, द रॉयल ब्रदर्स या माझ्या चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आवडीने माझे व्हिडिओ बघत राहा आणि चॅनल माझा पुढे घेऊन जात जावा. मित्रांनो, आज मी करते स्पेशल भाजी जी कधीच मी केलेली नाही. आज मी करते पपईची भाजी. झाडावरती तुम्हाला ठाऊक आहे भरपूर पपया लागल्यात. मग आज त्यातली मस्त एक कच्ची पपई काढते आणि मस्त स्पेशल भाजी बनवते. चला तुम्ही बघाच फक्त. आता यांना सांगते मी, मला एक मस्त कच्ची पपई काढून द्या. कोणती पिकले का हो? नाही ना पिकली तर नाही. मग कच्ची काढा. मोठी असेल तर राहू दे, जास्त मोठी काढू नका. हा हम्म. हा तिला तर दोन आहेत ना हो. चालतंय. हा, मग एक काढून द्या. हा, बस झाली. उलटी करा, उलटी करा, चिक पडू दे खाली. आणि ती ओढणी आता बांधून ठेवा. तुम्हाला दिसत असतील वरती किती पपया आहेत बघा. आणि आम्ही किती व्यापाऱ्याला सुद्धा विकल्या पपया. एक ट्रे मस्त 25 पपया काहीतरी विकल्या आम्ही. मुंबईला काय नेलेलं नाही आम्ही, कारण का मुलं म्हणाली तुम्हीच या, वजन काय आणू नका, म्हणून काय नेलेलं नाही आम्ही. आता ही एक पपई छोटी आहे, ही आम्हाला भाजीसाठी बस झाली. हे बघा. आणि भाजीसाठी कच्चीच पपई घ्यायची. चला आता याच्यासोबत थोडेसे मी मिरच्या पण काढते, कारण का मी आता मुंबईवरून आली आहे, पण अजून काय मी मार्केटला गेलेली नाही आहे. जाऊ आम्ही आता. याच्या घालायसाठी मी थोड्याशा परसवामध्ये मिरचीची झाडं आहेत, लवंग्या मिरच्या, त्याच्या पण मिरच्या पण काढते थोड्या 5-6. तुम्हाला तर ठाऊक आहे ह्या लवंग्या मिरच्या खूप तिखट असतात. हे बघा, म्हणून मी किती काढल्यात, फक्त 7 मिरच्या काढल्यात, बस झाल्या. चला आता रेसिपीला सुरुवात करूया. आमच्याकडे ना कढीपत्त्याचं मोठं झाड आहे, एक नाही 2-3 झाड आहे. त्यातलं थोडा कढीपत्ता पण काढते. काय मस्त ताजा ताजा कढीपत्ता बघा. हा, सुगंध पण काय मस्त आहे. पपई आता मी सोलून घेते याच्यानी. हे पपईची साल जरा जाड असते, याच्यानी सोलली तर ठीक आहे, नाहीतर मग चाकूनी सोलून घेते. आता मी बघते ही सोलून होते काय. हा, सोलते, सोलून घेते मी. मी तुम्हाला सांगितलं होतं की सोलते करून पपया, पण थोडंसं सोललं आणि जसं त्या सोललेल्या जागेवरून जसं त्याचं चीक यायला लागलं ना, तर हातात पपई बसतच नव्हती. म्हणूनसाठी मी मधोमध 2 कटिंग करून घेतली आणि मग असं पकडायला मिळालं ना मला. हे बघा असं. त्याच्यानंतर मग ती मला सोलता आली. तुम्ही पण जर अशी अख्खी जर पपई सोलत असाल तर सोलू नका. पूर्ण हाताला चीक लागून तुम्ही समजा चाकूनी नाही तर आणखीन कशाने सोलत असाल तर हात कापण्याची संभावना आहे. म्हणूनसाठी तुम्ही 2 अशा पपई सोलायच्या अगोदर असे 2 भेत करून घ्या. हे बघा असे. आता मी याचे छोटे छोटे तुकडे करून घेते. आणखीन मी पपईचं एक याच्याबरोबर एक डिश बनवते, ते पण तुम्हाला मी सांगते. व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा. आणि आज मी पहिल्यांदाच पपईचं भाजी बनवते माझ्या पद्धतीने. ती तुम्हाला कशी वाटते ती मला सांगा. एकदम कच्चा पपई आहे ना, जसा आपण भोपळा कसा असतो कडक, तसा आहे हो.
आता मी हा एवढा तुकडा ठेवून देते आणि त्याचं एक दुसरं मी रेसिपी बनवते, तुम्हाला त्यासोबतच दाखवते मी, पण हा ठेवून देते. आणि मी काय बनवते ते नक्की बघा. हे बघा, असे छोटे छोटेच तुकडे करून घेते. पपया कापून घेतली आहे मी. तुम्हाला मी एक सांगते, पपयाची जर भाजी करायची असेल ना आपल्याला, तर ताजी ताजी जर झाडावरनं पपई काढून आपण लगेच भाजी जर बनवली तर ती पपई ना आंबट नसते. आणि जर काढून ठेवलात तुम्ही 3-4 दिवस आणि 3-4 दिवसाच्या नंतर जर ती पपईची भाजी जर केलात तर ती पपई जरासं आपल्याला भाजी आंबट लागते. मग आता मी झाडावरून ताजी ताजी पपई काढली, मग आता यामध्ये आंबटपणा नसणार, मग त्यासाठी मी आता आणते एक झाडावरून लिंबू. चला आणूया. हा बघा, हाताजवळच एक लिंबू आहे. हा, मुलांसाठी मी भरपूर लिंबू नेली होती, लोणचं पण करून दिलं त्यांना. आणि जे होती ना बारीक बारीक लिंबू, आम्ही येईपर्यंत बघा कशी मस्त झाली ना. छोटी लिंबू होती आम्ही गेलो तेव्हा, आता बऱ्यापैकी झाली बघा. पपईची भाजी करण्यासाठी मी घेतले एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय, 4-5 परसवतल्या लवंग्या मिरच्या बारीक चिरून घेतल्यात, 2 मोठे टमाटर चिरून घेतलेत, झाडावरून मी कढीपत्ता आणलाय, एक लिंबू आणलंय, आणि हे आहे किचन किंग मसाला, हळद आणि गरम मसाला, कांदा लसूण चटणी, लाल तिखट, हिंग, चवीनुसार मीठ आणि तेल. पपई ना मी धुवून स्वच्छ एका गालणीमध्ये घेतले पाणी निथळण्यासाठी. आता ह्या पपई आहेत ना मी कुकरमध्ये 2 शिट्या करून घेते. या 2 शिट्या होईपर्यंत हे सर्व साहित्य मी तेलामध्ये तळून एक जीव करून घेते. कुकर घेतलाय मी छोटा, त्यामध्ये हे कापलेली पपई टाकली मी आणि थोडंसं पाणी. तर या कुकरच्या 2 शिट्या होईपर्यंत हे कुकर ठेवते मी बाजूला आणि इथे मी घेते हे सर्व साहित्य एकजीव करून घेते. ही घेतली मी कढई. मला सर्वजण असं म्हणजे कमेंट यायचे, काकी तुम्ही व्हेज नॉन व्हेजला एकच कढई वापरता का? म्हणून साठी माझ्या सुनेनी मला 2 कढई घेऊन दिल्या. मी शॉपिंग केलेला व्हिडिओ पण तुम्हाला शेअर केलाय मित्रांनो, बघितलात की नाही? नसेल बघितला तर नक्की बघा. मला खूप सारं असं म्हणजे मला रेसिपी करण्यासाठी व्हिडिओ करण्यासाठी खूप सारं मला घेऊन दिला आणि माझ्या मुलांनी काय काय. कढई चांगली आपली तापले, आता यात घालते मी तेल. तुम्हाला मी राय जिरं दाखवासाठी विसरली. आता सर्वप्रथम मी घालते तेलामध्ये राय आणि जिरं. राय आणि जिरं चांगलं तडतडलंय, आता मी घालते यात कांदा आणि मिरची. मी या भाजीमध्ये मिरची घातली आहे. जर तुम्हाला मिरची नको हवं असेल तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल, किंवा तुम्हाला लाल तिखट नको हवं असेल, नुसतं मिरचीच फक्त करायचं असेल तरी सुद्धा तुम्ही करू शकता. कांदा जरा लालसर झालाय, तर यात घालते मी हिंग, कढीपत्ता, टमाटर, कांदा लसूण चटणी, लाल तिखट. आपल्या कुकरची शिटी पण एक झाली, आता दुसरी शिटी व्हायला काय वेळ लागणार नाही. आता हे हळद आणि गरम मसाला, किचन किंग मसाला, चवीनुसार मीठ. बघा दुसरी पण शिटी झाली आपली. आता मी करते गॅस बंद. तर इथे हे सुद्धा आपलं सगळे कांदा टमाटर सर्व एकजीव झालं बघा. आता या मंद आचेवरती ना जरा याला झाकून ठेवायचं.
मंद आचेवरती जरा झाकून ठेवायचं. तोपर्यंत मी लिंबूचं रस काढून ठेवते. हा बघा किती तुकडा घेतलाय मी. एकदम पाव लिंबूपेक्षा पण कमी घेतलाय मी. जास्त नाही घ्यायचा कारण का आपण टमाटे पण घातलेत ना. थोडासा रस काढायचा. हे बघा दिसते तुम्हाला रस. एवढा रस पुरेसा आहे. कुकरची हवा निघाली काय ती बघूया. हा हवा निघाली. मी कांदा टमाटर सुद्धा छान एकदम मस्त तळलं गेले बघा. रंग बघा काय मस्त आलाय. हा सुगंध पण छान येतो. आता ही भाजी मी यात घालते. आता हे एवढं पाणी आहे ना, हे पाणी आपल्याला घालायचं नाही. हे पाणी आपल्याला गाळून काढायचं आहे. जेवढं निघेल तेवढं गाळून काढा. मी या ताटातच काढते. मस्त शिजून आले बघा. असं वाटतंय की बटाट्याचीच भाजी आहे. कसं वाटतंय तुम्हाला? बटाट्याच्या भाजी सारखंच वाटतंय ना. हा छान एकदम. आता यात घालते मी हे लिंबाचा रस. कोकणामध्ये ना करायचं म्हटलं ना मित्रांनो तर हव्या तेवढ्या भाज्या आहेत आपल्याकडे. चवलीचे जे वालीच्या शेंगा आहेत ते आपण काय नुसतं वालीच्या शेंगाचीच भाजी नाही तर त्याचा पाला सुद्धा जो असतो ना पुढे आलेला वेलीला कवला कवला त्याची सुद्धा भाजी काय छान होते. रताळ्याची वेल तर माझ्याकडे भरपूर आहे. त्याची सुद्धा भाजी खूप छान होते. आता मी हे ठेवते मंद आचेवर आणि हे शिजेपर्यंत तुम्हाला आता मी दाखवते. जी मी अर्धी पपई ठेवली आहे ना त्याचं मी काय करते ते पण तुम्हाला. ही अर्धी पपई मी ठेवली होती तिचं आता मी काय करते ते बघा. हे मी एक किसणी घेतली आहे. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं जाड किंवा बारीक असं किसून घेऊ शकतो. आता बघा ही साईज आहे, ही साईज आहे, ही साईज आहे आणि याच्यात तर अशा खापा करतात. मग आपल्याला ही एकदमच बारीक आहे. मला तर ही एकदम बारीक नको आहे. जरा ही हवी आहे बघा. तुम्हाला जेवढं बारीक हवे तेवढं तुम्ही किसू शकता. हे बघा अशी छान किसून येते बघा. आता तरी ओळखलात का मी काय करते. मी करते पपईची चटणी. पपई मी असं किसून घेतलंय बघा चटणीसाठी. आता या चटणीसाठी मी काय काय साहित्य घेतलंय ते चटणी बनवतानाच तुम्हाला दाखवते. आता बघूया मी भाजी ठेवली गॅसवरती मंद आचेवर ती कशी काय झाली ती बघूया. हा काय छान झाली भाजी बघा. खूप सुंदर भाजी झाली बघा मित्रांनो. आणि पपईला मी 2 शिट्या करून घेतल्या म्हणून तुम्हाला दिसत असेल. बघा मस्त शिजली बघा. आता वाफेवरती आहे ना लवकर शिजली नसती आणि 3 शिट्या जर केल्या असते ना तर अगदीच मेन झाली असती. म्हणून साठी अर्धवट शिजून थोडं वाफेवर ठेवायचं म्हणजे हे जे मीठ मसाला वगैरे सर्व आहे ना चांगलं मिळून येतं. आपली भाजी कंप्लीट रेडी आहे. आता मी बाजूला उतरून ठेवते आणि इथे चटणी बनवते. नक्की बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता मी करते गॅस बंद. आता ही कढई ठेवते मी बाजूच्या गॅसवर. तर इथे करूया आपण पपईची चटणी. ही मी छोटी कढई घेतली आहे. त्यात थोडंसं तेल घालते. जास्त नाही घालायचं तेल. तेल चांगलं तापले बघा वाफ येते. आता गॅस मंद. आता यात घालते मी मोहरी, 2-3 मिरच्या, कढीपत्ता, हिंग, हळद. यात घालते मी किसलेली पपई. असं पसरवायची म्हणजे जे पाणी जे असतं ना पपईचं ते सगळं सुकून जातं. हे बघा गॅस मंदच ठेवायचा हो. तर यात घालते मी चवीनुसार मीठ आणि हे आहे थोडीशी म्हणजे 1 चमचा साखर.
तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही घाला, नाही घातलं तरी चालेल. असं हे पसरून घ्यायचं सर्वीकडे आणि जरा झाकण मारून ठेवून द्यायचं 5 मिनिटं. जास्त नाही ना तर आणखीन त्याच्यात वाफेचं पाणी येणार. हा हे बघा वाफेचं किती पाणी आलं बघा, आहे ना. म्हणून जास्त वेळ न झाकून ठेवायचं. छान झाली बघा. आता गॅस करते मी बंद आणि असं पसरवते म्हणजे जरा सुकेल. वाफेचं पाणी जरा तरी पडलंच आहे त्याच्यामध्ये. आता आपली ही रेसिपी पूर्ण कंप्लीट तयार आहे. पपईची भाजी आणि पपईची चटणी. आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते. भात, डाळ, पपईची भाजी, पपईची चटणी. कशी वाटली तुम्हाला? पपईची भाजी, पपईची चटणी, डाळ, भात. कोकणातली व्हेज थाली आहे ना सुंदर. सुगंध तर एवढा भारी येतोय ना मित्रांनो, काय सांगू तुम्हाला. मी जशी भाजी केली त्या पद्धतीने तुम्ही पण एकदा भाजी करा. आणि जर तुम्ही कधी ही भाजी जर केली असली तर कशी काय मी केली आहे, चुकलं तर नाही ना. जर काय त्याच्यामध्ये असं म्हणजे चुकले आहे तर तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा की काकी असं नाही, अशी भाजी ही करायची असते. आणि जर ही माझी भाजी आवडली ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. परसवातल्या झाडावरून काढलेली ताज्या ताज्या पपईची चविष्ट भाजी आणि झणझणीत पपईची चटणी. मी याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट आणि साखर घातलेली नाही आहे भाजीमध्ये. फक्त मी चटणीमध्ये साखर घातलेली आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे सर्व घालू शकता. आपण जेव्हा हॉटेलमध्ये जातो तेव्हा आपल्याला चटणी दिली जाते. समोसा म्हणा, वडापाव म्हणा, त्याबरोबर तर किती चविष्ट असते ना. मग या सुगंधावरनं पण मला असं वाटतं की खूप चविष्ट झालेली आहे भाजी सुद्धा आणि चटणी सुद्धा. कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ? आवडला का? आवडला तर नक्की लाईक करा. आणि ही माझी रेसिपी तुम्हाला जर आवडली तर नक्की कमेंट करून मला सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब नक्की करा, विसरू नका. आता भेटूया पुढच्या सुंदर व्हिडिओमध्ये. धन्यवाद.